नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती मंडे ग्राफिक्स. आजचा व्हिडिओ खूपच भारी आणि इंटरेस्टिंग झाला आहे. आजच्या व्हिडिओचे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. व्हिडिओचे मटेरियल काही डाउनलोड करण्यास अडचण येत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिला आहे ते बघून घ्या. चला तर चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर जराही न वेळ घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ. बिटबुक मार्क प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायची. बिटबुक मार्क प्रीसेट इम्पोर्ट करून घेतल्यानंतर पहिल्या बीटपाशी जायचं, 4.5 पाशी जायचं. आता प्रत्येक बीटमध्ये एक फोटो ॲड करून घ्यायचा. प्रत्येक बीटमध्ये एक फोटो ॲड करून घ्यायचा. तर ते कसं 4.5 पाशी प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जाऊन एक फोटो घ्यायचा. फोटो घेऊन 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया करून दुसऱ्या बीटपाशी जाऊन कट करून घ्यायचा. तसंच पुढच्या ह्याच्यात बी दुसरा फोटो ॲड करून घेऊया. आता सर्व बीटमध्ये एक फोटो ॲड करून घेऊया. चला तर भावांनो, आपण सर्व बीटमध्ये एक फोटो ॲड करून घेतला. आता मी प्लस चिन्ह 4.5 पाशी यायचं, प्लस चिन्ह जायचं. मीडियामध्ये जाऊन मी तुम्हाला एक शॅडो दिला आहे, ते शॅडो ॲड करून घ्यायचा आणि 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया करायचा. त्याची लेंथ फुल करून घ्यायची 30.25 पर्यंत. तसंच 4.5 पाशी यायचं डबल. मी एक तुम्हाला PNG दिला आहे, तर ते PNG मूव्ह अँड ट्रान्सफरमधून थोडा बारीक करून घ्यायचा आणि खाली घ्यायचा बरोबर शॅडोच्या वर घेऊन. त्याची बी लेंथ 30.25 पर्यंत करून घ्यायची. आता आपला 90% तर व्हिडिओ कंप्लीट झाला. आता शेक इफेक्ट लावायचे. तर शेक इफेक्ट लावण्यासाठी आपल्याला शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जावं लागेल. शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये गेलं की पहिला इफेक्ट कॉपी करायचा. पहिल्या लेअरवर टच करायचं. इफेक्टमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर 4.5 पाशी यायचे. जेवढे बारके बीट आहेत 4.5 पासून ते 6.12 पर्यंत, ह्या सर्व बीटला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. तर लेअरवर टच करायचं, इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं. तसंच पुढच्या लेअरवर टच करायचं, इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं. 6.12 पर्यंत सर्व इफेक्ट पेस्ट करून घेऊया. पहिला इफेक्ट 6.12 पर्यंत इफेक्ट पेस्ट करूया. चला तर भावांनो, आपला पहिला इफेक्ट तर पेस्ट झाला. आता शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जायचं. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर बिटबुक मार्क प्रीसेटमध्ये येऊन 6.12 सेकंदापासून तर 23.27 सेकंदापर्यंत सर्व फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करायचा. तर फोटो टच करायचं, इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं. फोटो टच करायचं, इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं. 23.27 पर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया. चला तर 23.27 पर्यंतचे आपले इफेक्ट लावून झाले. आता शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचं. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून बिटबुक मार्क प्रीसेटमध्ये येऊन 23.27
सेकंदाच्या नंतर बारके बारके बीट आहेत. 23.27 ते 26.5 पर्यंत बारके बारके बीट आहेत. तेवढ्या बीटला हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया. फोटो टच करायचा, इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा. फोटो टच करायचा, इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा. 26.5 पर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया. आता 26.5 पर्यंतचे आपले सर्व इफेक्ट पेस्ट झाले. सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचं. 4 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. 4 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर बीटबुक मार्क प्रीसेटमध्ये येऊन 26 थोडं झूम आउट करा आणि 26.5 सेकंदाच्या पुढे 3 फोटो आहेत. त्या 3 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. त्या 3 फोटोला हा इफेक्ट पेस्ट केला की नंतर एक फोटो सोडून द्यायचा. 27.4 पासून सोडून द्यायचा आणि ते पुढच्या 3 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. पुढच्या 3 फोटोला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर लास्टला मधात एक फोटो सोडून द्यायचा आणि लास्टच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. आता सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जायचं. सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जाऊन शेवटचा इफेक्ट कॉपी करायचा. शेवटचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर बीटबुक मार्क प्रीसेटमध्ये यायचं. बीटबुक मार्क प्रीसेटमध्ये येऊन आता राहिलेले 2 इफेक्ट, आपण 2 फोटो सोडले होते, त्या 2 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. हा इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर आपला 100% व्हिडिओ कंप्लीट झाला. आता एक्सपोर्ट कसं करायचं तर वर सेटिंगच्या बाजूला एक चौकोन आहे, त्या चौकोनावर दाबायचं आणि खाली एक्सपोर्ट आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं. भावांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.